हाय फ्रेंड्स, मी दीपाली. तर आज आपण शिवणार आहोत छान अशी छोटीशी पर्स, म्हणजेच हँडबॅग. आपण त्यासाठी मेजरमेंट घेऊ. हे पहा, मेजरमेंट आहे 13, 10. तर मैत्रिणींनो, आपल्या घरात तांदळाच्या पिशव्या असतात. त्यातला मी हा तुकडा घेतलेला आहे कापडाच्या सेम साईजचा. त्यानंतर आपण नॉन ओव्हन फॅब्रिकचा एक तुकडा घेतलेला आहे सेम साईजचा. तर हे पहा, अशा प्रकारे हे मी ठेवून घेतलेलं आहे. सगळ्यात खाली आपण नॉन ओव्हन फॅब्रिक, त्यानंतर हे पिशवीचा तुकडा, नंतर आपण हे आपलं कापड ठेवणार आहोत. तर याला आपण चारही बाजूने शिलाई मारून घेऊ. तर हे पहा, अशा प्रकारे आपण चारही बाजूने टेप मारून घ्यायची आहे. हे पहा, चारही बाजूने आपली टीप मारून झालेली आहे. तर हे पहा, आपली चारही बाजूने शिलाई मारून झालेली आहे. त्यानंतर आपण हे एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊ. कापड फोल्ड करून त्याचा मध्य काढणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपण रेष मारून घेतलेली आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आपण लेस लावणार आहोत. मध्यभागी आपण लेस लावून घेतलेली आहे. हे पहा, अशा प्रकारे. तर हे पहा, अशी आपण दोन्ही बाजूला लेस लावून घेतलेली आहे. एक्स्ट्राची लेस आपण कट करू. हे पहा, त्यानंतर आपण हे झिपर घेतलेलं आहे, त्याला मी कापड जोडून घेतलेलं आहे. तर हे झिपर आहे आपलं 9 इंचाचं. त्याला थोडंसं मी कापड लावून घेतलेलं आहे. आपण या साईडला सुद्धा कापड लावून घेऊ अशा प्रकारे. त्यानंतर आपण ह्याला हे झिपर इथे अटॅच करून घेऊया. अशा प्रकारे आपण हे कापड थोडंसं फोल्ड करून ते झिपर आपण अटॅच करून घेऊ. आपण झिपर एक साईड अटॅच केलेली आहे. हे पहा. त्यानंतर आपण आता इथे टॉप स्टिच मारून घेऊ. तर हे पहा, अशा प्रकारे आपण टॉप स्टिच मारायची आहे. हे पहा, आपली दुसरी बाजू सुद्धा झिपर अटॅच करून झालेलं आहे. तर आपण याला आता सरळ करून घेऊ. तर हे पहा मैत्रिणींनो, आपली दोन्ही बाजूला स्लिप स्टिच मारून झालेली आहे. हे पहा, मी उलट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण दोन्ही बाजूंना स्टिच करून घेऊ. त्यानंतर मी एक कापडाचा तुकडा घेतलेला आहे. त्याची रुंदी आहे 2.5 आणि लांबी आहे 14. तर हे आपण फोल्ड करून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे आपण शिलाई मारून घेऊ. तर हे पहा, अशा प्रकारे मी हे हँडल बनवून घेतलेलं आहे. याला आपण अटॅच करून घेऊ. आपण हे असं आतमध्ये ठेवून याची शिलाई इथे मारून घेणार आहोत. हे पहा, त्यानंतर आपण इथे
1.5 इंचाचा बॉक्स करून घ्यायचा आहे. हे पहा, आणि त्याला आपण कट करून घेऊ. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण अशा प्रकारे याला मधोमध घेऊन फोल्ड करून हे पहा अशी शिलाई मारून घेणार आहोत दोन्ही बाजूला. तर चला आपण शिलाई मारून घेऊ. तर हे पहा, अशा प्रकारे आपण ही शिलाई मारून घेऊ. हे पहा, आपण अशी शिलाई मारलेली आहे दोन्ही बाजूंना. हे पहा, आपली ही दोन्ही बाजूंना शिलाई मारून झालेली आहे. त्यानंतर आपण इथे कापड लावून घेऊ, म्हणजे छान फिनिशिंग येईल. इथे आपण सगळीकडे कापड लावून घेऊ. तर हे पहा मैत्रिणींनो, अशी आपली छान फिनिशिंग आलेली आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण हे सरळ करून घेऊ. खूपच छान आणि सोपी पद्धत आहे. हे पहा, आपण हँडल सुद्धा केलेलं आहे याला. तर अशा प्रकारे आपण ही पर्स छोटीशी शिवलेली आहे. तर तुम्हाला अशाच पद्धतीने नवीन नवीन डिझाईनचे पर्स सोप्या पद्धतीने शिकायचे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.